नमो बुद्धाय. जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मपद. भारतातील पाली भाषा पुनर्जागरणात सिंहाचा वाटा असलेले विद्वान त्रयी म्हणजेच हे भिक्षुत्रयी, त्यांची नावे आपण पाहूयात. पूजनीय महापंडित राहुल सांस्कृतायन, पूजनीय भदंत आनंद कौसल्यायन, पूजनीय भिक्षू जगदीश कश्यप. मेत्ता सहगतेन चेतसा. धम्मपद. धम्मपदाचे त्रिपिटकातील स्थान. त्रिपिटके म्हणजे बुद्ध वचने, पिटके म्हणजे परंपरा, बुद्ध वचनांची परंपरा. तीन पेटारे म्हणजे धम्मपदाचा हा ज्ञानाचा, बुद्ध वचनांचा साठा हा तीन पेटारे भरभरून आहे. एक आहे सुत्त पिटक, ज्यामध्ये 5 निकायांचा समावेश आहे. 2 विनय पिटक, ज्यामध्ये 5 भाग आहेत. 3 अभिधम्म पिटक, ज्यामध्ये 7 भाग आहेत. धम्मपदाचे त्रिपिटकातील स्थान. त्रिपिटके म्हणजे बुद्ध वचने, त्यामध्ये आपण पहिले पाहिले सुत्त पिटक, त्यामध्ये 5 निकायांचा समावेश आहे. दीघ निकाय, ज्यामध्ये 34 सुत्ते आहेत. मध्यम निकाय, ज्यामध्ये 152 सुत्ते आहेत. संयुक्त निकाय, ज्यामध्ये 7762 सुत्ते आहेत. अंगुत्तर निकाय, ज्यामध्ये 9557 सुत्ते आहेत. 5वं खुद्दक निकाय, ज्यामध्ये 15 ग्रंथ आहेत. दुसरे आहे विनय पिटक, ज्यामध्ये 5 भाग आहेत. 1 पारजिक, 2 पाचित्तीय, 3 महावग्ग, 4 चुल्लवग्ग, 5 परिवार. 3 अभिधम्म पिटक. तिसरे अभिधम्म पिटक, ज्यामध्ये 7 भाग आहेत. 1 धम्मसंगणी, 2 विभंग, 3 धातुकथा, 4 पुग्गलपय्यती, 5 कथावथू, 6 यमक, 7 पठाण. सुत्त पिटकामध्ये 5 निकायांचा समावेश. 1 दीघ निकाय, 2 मध्यम निकाय, 3 संयुक्त निकाय, 4 अंगुत्तर निकाय, 5 खुद्दक निकाय, ज्यामध्ये 15 ग्रंथ सामावलेले आहेत. 5 खुद्दक निकाय. सुत्त पिटकातील 5व्या क्रमांकावर आहे खुद्दक निकाय, ज्यामध्ये 15 ग्रंथ आहेत. कोणते आहेत 15 ग्रंथ पाहूयात. खुद्दक पाठ, धम्मपद, उदान, इतिवृत्तुक, सुत्तनिपात, विमानवथ्थू, पेतवथ्थू, थेरीगाथा, जातक, निर्देश, पटिसंहिता, अपदान, बुद्धवंश, चारिया पिटक. सुत्त पिटक, त्यामध्ये 5वा आहे खुद्दक निकाय, ज्यामध्ये 15 ग्रंथांचा समावेश आहे. त्यातील दुसरा ग्रंथ आहे धम्मपद. सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक, बुद्ध वचनांच्या 3 पेटाऱ्या. सुत्त पिटकात खुद्दक निकाय, त्यामध्ये 15 ग्रंथ. 15 ग्रंथामध्ये 2 नंबरला आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. धम्मपदामध्ये 26 वर्ग, त्यामध्ये 423 गाथा समाविष्ट आहेत. पाली भाषेतील हिंदी अनुवाद संस्करण हे पूजनीय डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी केलेले आहे. धम्मपद 26 वर्ग, 423 गाथा. पाली भाषेतील हिंदी अनुवाद किंवा हिंदी संस्करण
डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी केलेले आहे. धम्मपद भारतातील नव्हे तर अखिल विश्वातील एक अद्वितीय सुभाषित संग्रह आहे. वाचकाला जीवनातील कुठल्याही प्रसंगी आधार देण्याची, मार्गदर्शन करण्याची, प्रेरणा देण्याची व मनःशांती प्रदान करण्याची क्षमता धम्मपदात आहे. मित्ता सहगतेन चेतसा. मैत्रीपूर्ण. नमो बुद्धाय. जय भीम. मित्ता.